नाशिकच्या सिन्नर तालुक्यात पाऊस कमी झाल्याने तिथले शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। मात्र सिन्नरच्या दापूर इथले शेतकरी दत्तू आव्हाड यांनी सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेऊन आपली शेती फुलवली आहे। कमी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतीला शेततळ्याचं वरदान। मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेती झाली सुजलाम सुफलाम। सिन्नरच्या शेतकऱ्याची यशोगाथा। सिन्नर तालुक्यातल्या दापूर मधले हे दत्तू रामचंद्र आव्हाड। त्यांची 3.5 एकर शेती आहे। 2.5 एकरात डाळिंबाची बाग तर इतर क्षेत्रात कांदा पीक आहे। मात्र यावर्षी परिसरात केवळ 150 मिलीमीटर पाऊस झाल्यानं शेती अडचणीत आली। मात्र दत्तू आव्हाड यांनी राज्य सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेतला आणि अस्मानी संकटावर मात केली। स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं आव्हाड यांनी शेततळ उभारलं। शेवटच्या पावसात या शेततळ्यात पाणी भरलं आणि त्याचा फायदा आता आव्हाड यांना शेतीसाठी होतोय। हो, शेततळ्याचाच फायदा, नाही तर मग पाणीच नाही ना, विहिरीला थेंबर पाणी नाही। दुष्काळ, भयंकर दुष्काळ आहे। असा दुष्काळ 72 साली आला होता, त्याच्यापेक्षा भयंकर दुष्काळ आहे। आणि ऑनलाईन आम्ही अर्ज भरल्यानंतर मग ते शासनाने योजना होती शासनाची, आम्हाला उकरायला पैसे दिले त्याने 50,000 रुपये। शेततळ्यामुळे फक्त शेतीलाच नाही तर घरगुती वापरासाठी आणि जनावरांसाठी देखील पाणी उपलब्ध झालंय। इतर शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील आव्हाड करतात। फायदा म्हणजे 100% योजनेचा फायदा आहे आणि इतर लोकांनी ते करावा। इतर लोकांनी असं करावं का बा शेत मागेल त्याला शेततळे असं स्कीम चालूच आहे अजूनही बी। आणि तिकडं शासनाकडे जाऊन अर्ज करून ते शेततळ्या संदर्भामध्ये मागेल त्याला शेततळे देतात। शेतीसाठी आता शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होत असल्यानं शेततळ्यांची ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पकतेतून साकारलेली ही मागेल त्याला शेततळे योजना शेतीला अधिक समृद्ध करणारी ठरतीये हे नक्की। जयेश साबळे, साम टीव्ही, नाशिक।